Hello friends, welcome to my YouTube channel. मागच्या गुरुवारी आय प्रॉमिस्ड यू की या महिन्यात मी व्हॅल्युएशन सिरीज चालू करते. सो मागच्या गुरुवारी बेसिक्स ऑफ व्हॅल्युएशन की व्हॅल्युएशन मध्ये एटीपी एक्झामला घेऊन काय काय तुम्हाला करायला पाहिजे आपण मागच्या गुरुवारच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो या गुरुवारी आय एम गोइंग टू डील विथ बेसिक डेफिनेशन्स ऑफ व्हॅल्युएशन की कोणत्या डेफिनेशन्स आहेत व्हॅल्युएशनला घेऊन आणि दॅट हॅज बीन आस्क टू युअर पेपर, दॅट कॅन बी आस्क टू युअर पेपर. सो कोणत्या आहेत त्या आणि कसं असतं. सो बेसिकली बिफोर स्टार्टिंग यू शुड नो व्हॉट इज व्हॅल्यू, व्हॉट इज प्राइस अँड व्हॉट इज कॉस्ट. सो कॉस्ट म्हणजे काय की जो काही तुम्ही आज एखादा सपोज आपण प्रॉपर्टीलाच घेऊन घेऊ की जेव्हा तुम्ही एस्टिमेशन अँड कॉस्टिंग करता दॅट इज द कॉस्ट. म्हणजे रिअल टाइम मध्ये तुम्हाला ती बिल्डिंग बांधायला किती पैसा लागला, किती खर्च लागला, दॅट इज द कॉस्ट. त्याच्यानंतर तुम्ही कंपनी बेनिफिट ऍड ऑन करता आणि बिल्डर त्या रेटनी त्याला विकतं, दॅट इज द प्राइस. आता जेव्हा तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेतली आहे दॅट इज द प्राइस आणि ती व्हॅल्यू जर तुम्ही परत समोरच्या कोणाला विकली सो दॅट इज द कस्टमर्स बेनिफिट आणि मग त्याला कुठेतरी प्राइस व्हॅल्यू मिळते, वर्थ मिळतं, युटिलिटी मिळतं. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन कॉस्ट, प्राइस अँड व्हॅल्यू. या एका छोट्या सेक्शनवर देअर कॅन बी अ क्वेश्चन की कॉस्ट काय असतं, प्राइस काय असतं, व्हॅल्यू काय असते, कोणत्याही बिल्डिंगला व्हॅल्यू कधी येते, जर त्याच्यात मार्केटेबिलिटी, ट्रान्सफरेबिलिटी, ऍक्सेसिबिलिटी हे सगळं असेल तर त्याला जास्त चांगला भाव मिळतो. सो दॅट इज व्हॉट द व्हॅल्यू इज. सो व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी, प्राइस अँड कॉस्ट याच्यातला डिफरन्स आणि काय हे सगळं कॅन बी द एक्सपेक्टेड क्वेश्चन. टाइम व्हॅल्यू मनी हा एक कन्सेप्ट आहे दॅट यू शुड अंडरस्टँड इट प्रॉपरली. नेक्स्ट, जेव्हा का करतात हे व्हॅल्युएशन, कोणत्याही प्रॉपर्टीचं आपण व्हॅल्युएशन का करतो, कारण की इफ यू हॅव टू बाय अ प्रॉपर्टी, इफ यू वॉन्ट टू सेल द प्रॉपर्टी, जर काही टॅक्सेस भरायचं असेल, रेंट फिक्स करायचं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी वी डू द व्हॅल्युएशन. त्याच्यानंतर बेसिक डेफिनेशन्स वर येणार आहे आणि फास्टली विल गो थ्रू की तुम्ही कोणती डेफिनेशन रेफर करायला पाहिजे, कोणत्या डेफिनेशन्स वाचायला पाहिजे. नाउ व्हॉट इज प्रॉपर्टी, जी काही मुव्हेबल किंवा इमूव्हेबल थिंग आहे दॅट इज टर्म्ड एज प्रॉपर्टी. व्हॉट एव्हर इट मे बी दॅट इज टर्म्ड एज प्रॉपर्टी. नेक्स्ट, फ्री होल्ड आणि लीज होल्डचा डिफरन्स काय आहे. फ्री होल्ड म्हणजे काय की आय एम द ओनर, आय हॅव अ ऍब्सोल्यूट राईट ऑफ एन्जॉयमेंट, पोझिशन, सगळं काही आय हॅव विथ मी. सो दॅट इज द फ्री होल्ड. आणि लीज होल्डचा अर्थ होतो की कोणीतरी मला काही काळास्तव वापरण्यासाठी दिलेली जमीन इज लीज होल्ड. नेक्स्ट इज बुक्ड व्हॅल्यू अँड असिस्ट व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू इज अकाउंट बुक मध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यू लिहिता, ओरिजिनल कॉस्ट मायनस डेप्रिसिएशन इज नोन एज द बुक व्हॅल्यू. सो ग्रॅज्युअली इयर बाय इयर ही डेप्रिसिएशन वाढत जाणार. सो द बुक व्हॅल्यू गोज ऑन डिक्रीजिंग and एका लिमिटला ती स्क्रॅप व्हॅल्यू वर येऊन थांबली की देन द बुक व्हॅल्यू बिकम्स द स्क्रॅप व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू आर द डिफरंट थिंग. बुक व्हॅल्यू ही फक्त कॉस्ट आणि डेप्रिसिएशन याच्यावर असते. मार्केट व्हॅल्यूज आर डिपेंड्स अपॉन द मार्केट कंडिशन्स आणि मेनी मोर थिंग्स. नेक्स्ट इज असिस्ट व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचं टॅक्स भरता, म्युनिसिपल टॅक्स भरता, तर त्यासाठी काढल्या जाणाऱ्या व्हॅल्यूला असिस्ट व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट इज डिस्ट्रेस व्हॅल्यू. सपोज काही कारणास्तव इफ यू आर सेलिंग दॅट प्रॉपर्टी ॲट अ लोअर रेट, म्हणजे जर आज मला काही पैशाची गरज आहे आणि ड्यू टू दॅट रिझन आय एम सेलिंग दॅट प्रॉपर्टी ॲट अ लोअर रेट, दॅट व्हॅल्यू इज नोन एज डिस्ट्रेस व्हॅल्यू. What is replacement value? की प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी और अ प्रपोर्शन देअर ऑफ इट इज, जर मला आज त्याला रिप्लेस करायचं आहे आणि करंट मार्केट रेटने दुसरी प्रॉपर्टी घ्यायची आहे, दॅट व्हॅल्यू इज टर्म्ड एज रिप्लेसमेंट व्हॅल्यू. नेक्स्ट इज पोटेन्शियल आणि मोनोपोली. नावावरनं कळत आहे की व्हॉट इज पोटेन्शियल आणि नावावरनं कळत आहे की व्हॉट इज मोनोपोली.
पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे काय, एखाद्या जमिनीचं जर मी बेस्ट यूज घेतलं, बेस्ट प्लॅनिंग घेतलं, सगळं काही बेस्ट करून दिलंय आणि दॅट व्हॅल्यू इज दॅट प्लॅनिंग गिव्स मी अ सगळ्यात जास्त व्हॅल्यू, सो दॅट इज टर्म्ड ॲज मोअर रिटर्न, दॅट इज टर्म्ड ॲज पोटेन्शियल व्हॅल्यू. नेक्स्ट इज मोनोपली व्हॅल्यू. जर एखादाच बायर म्हणजे सेलर एकच आहे आणि बायर्स खूप आहेत, सो आय एम हॅव्हिंग द मोनोपली, सो या केसमध्ये दॅट व्हॅल्यू इज टर्म्ड ॲज मोनोपली व्हॅल्यू, कारण की ती फॅन्सी प्राइस असेल, त्याचं लोकेशन बेस्ट असेल, साईज बेस्ट असेल, शेप बेस्ट असेल आणि काहीतरी ऍडव्हान्टेज असेल, लेक व्ह्यू असेल, ड्यू टू दॅट they can demand a fancy price and that is termed as monopoly. जर तुम्ही लक्षात घ्याल तर नावावरनं यू कॅन हॅव अ गेस की आपण पुढे डेफिनेशन मध्ये काय बघणार. नेक्स्ट इज सेंटिमेंटल व्हॅल्यू. जर त्या प्रॉपर्टीशी तुमचं सेंटिमेंट्स असेल अँड समवन वॉन्ट्स टू बाय दॅट प्रॉपर्टी, तर तुम्ही हायर व्हॅल्यू मागू शकता दॅन द मार्केट व्हॅल्यू, बिकॉज यू आर प्लेइंग विथ माय सेंटिमेंट्स in the mind, so that value is termed as sentimental value. Next is speculation value. Suppose एखादी land I bought आणि मी काहीच न करता त्याला मला कोणता तरी एखादा बायर मिळाला and then I sold it to that person, त्याला म्हणतात स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू. त्या कमी प्राइस मध्ये मी ती लँड घेतली आणि त्याला मी हायर याच्यात विकून दिली, काहीच न करता इन अ शॉर्ट पीरियड ऑफ टाइम, that is termed as speculation value. नेक्स्ट इज अकोमोडेशन व्हॅल्यू. जर एखादा छोटा लँड ऑफ पार्सल आहे आणि आय कॅनॉट बिल्ड एनिथिंग ऑन दॅट ड्यू टू इज लेंथ अँड डेप्थ, त्या केसमध्ये माझ्याकडे एकच ऑप्शन राहतं, आयदर आय कॅन सेल इट टू बाजूवाला होणार किंवा आय कॅन सेल इट टू इकडचा वाला होणार. सो या केसमध्ये ऑब्विसली मला लोअर रेट मध्ये कोणाला ना कोणाला ती लँड विकावी लागणार आहे बाजूच्याला. सो दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज अकोमोडेशन व्हॅल्यू. त्याच्यानंतर रेंट सुरू होतात की कोणत्या टाइप्सचे रेंट्स आहेत. सो फर्स्ट इज ग्राउंड रेंट. जेव्हा कोणती प्रॉपर्टी तुम्ही लीजवर देतात फॉर अ सम पिरियडिक टाइम, तर ज्या पिरियडिक पेमेंट, सो तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जसं कसं पिरियडिक पेमेंट लिहिलेलं आहे, दॅट इज टर्म्ड ॲज द ग्राउंड रेंट. त्याच्यातही दोन टाईप आहे, सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड. सिक्युअर्ड म्हणजे काय की जर तुम्हाला तिथे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल, तुम्हाला तो सुद्धा हक्क हवा असेल, तर त्या केसमध्ये यू हॅव टू पे द सिक्युअर्ड ग्राउंड रेंट. पण जर तुम्हाला ओपन प्लॉटवरच काम करायचं असेल, तर जो रेंट तुम्ही पे करता आहात दॅट इज द अनसिक्युअर्ड ग्राउंड रेंट. रॅक रेंट म्हणजे काय की फुल रेंटल व्हॅल्यू ऑफ दॅट लँड अँड बिल्डिंग, जर फुल अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉपर्टी इज टर्म्ड ॲज रॅक रेंट. जी काही अॅन्युअल व्हॅल्यू ऑफ द बिल्डिंग आहे पूर्ण, त्याला रॅक रेंट म्हणतात. नेक्स्ट इज नॉमिनल रेंट. म्हणजे काही स्मॉल अमाउंट मध्ये तुम्ही एक रेंट पे करता आणि त्याच्यामुळे यू हॅव एस्टॅब्लिश अ रिलेशन बिटवीन लँडलॉर्ड आणि टेनंट, त्याला नॉमिनल रेंट म्हणतात, की फक्त टोकन देऊन वी हॅव डन द करार. नेक्स्ट स्टँडर्ड कन्सेशनल रेंट. स्टँडर्ड नाव आलं, दॅट इज लॉफुल, सो इट इज कम अंडर दी रिलेव्हंट रेंट कंट्रोल ऍक्ट, म्हणजे कोणत्या तरी ऍक्ट नुसार किंवा इट इज अ लॉफुल, सो इट इज टर्म्ड ॲज स्टँडर्ड रेंट. कन्सेशनल रेंट म्हणजे काहीतरी डिस्काउंट देण्यात आला आहे रेंट मध्ये, दॅट इज नोन ॲज द कन्सेशन. शेवटच्या 3 डेफिनेशन सोडले आहेत, दॅट इज ग्रॉस, नेट आणि आउटगोइंग. आता हे सगळ्यांना माहिती, ग्रॉस म्हणजे काय, एक टोटल अमाउंट ऑफ द रेंट दॅट वी आर गोइंग टू रिसीव्ह. आउटगोइंग म्हणजे काय, त्या ओनरला काही ना काही टॅक्सेस पे करावे लागतात, रिपेअर अँड मेंटेनन्स साठी पे करावं लागतं, कलेक्शन चार्जेस पे करावं लागतं, दॅट आर द आउटगोइंग. सो जेव्हा तुम्ही क्रॉस मधनं आउटगोइंग मायनस कराल, यू विल गेट द नेट, म्हणजे जे तुमच्या हातात येत आहे, दॅट इज द नेट अमाउंट ऑफ रेंट. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना बेसिक डेफिनेशन्स ऑफ व्हॅल्युएशन कळले असेल. याच्याही पेक्षा थोड्या अजून डेफिनेशन्स आहेत, त्या गो थ्रू करा, कारण की या डेफिनेशन्स वर 2 प्रश्न मात्र नक्की येतील. सो इफ यू आर
स्टडिंग फॉर ATP एक्झाम, तर बेसिक डेफिनेशन्स ऑफ व्हॅल्युएशन प्लेज द विटल रोल. सो पहिले आज मी जेवढ्या एक्सप्लेन केलेल्या आहेत तेवढं तुम्ही एकदा गो थ्रू करा, आणि याच्याही पेक्षा काही जास्त तुम्हाला 2-3 व्हॅल्युएशन बुक्स मध्ये मिळतील, त्या सुद्धा गो थ्रू करा. अँड देन पुढच्या गुरुवारी वी आर गोइंग टू डील विथ दी मेथड्स ऑफ द व्हॅल्युएशन, की कोणत्या कोणत्या व्हॅल्युएशनचे मेथड्स आहेत. ठीक आहे. सो स्टे ट्यून. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पुढच्या गुरुवारचं नोटिफिकेशन हवंय की पुढच्या गुरुवारी आपण काय डील करणार आहोत, कोणत्या क्वेश्चन मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन घेणार आहोत, सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आवडलं असेल तर लाईक करा आणि काही क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू. थँक्स अ लॉट.